ओके, चला आर्टिकल कोणते चालू आहे? सुप्रीम कोर्ट, बरोबर ना? परत एकदा सांगा आर्टिकलची सुरुवात सांगा. आर्टिकल 124, आर्टिकल 125, 126, 127, 28, 129, 130, 131, 132, 133. 132 नाही घेतलं का आपण? त्याची गरज नाही, बरोबर. 133, 134, 135, 135 पण नाहीये. 136, 137, 139, 140, 141, 42, 43 आणि 145. चला 124 काय राजा? 124 सुप्रीम कोर्टची स्थापना. 125 त्याचं वेतन. 126, 27, 28. 126 हंगामी मुख्य न्यायाधीश 126 ला, आणि 128 ला निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक, आणि 127 ला तात्पुरत्या काळासाठी न्यायाधीशांची नेमणूक. 127 डन. 126 हंगामी मुख्य न्यायाधीश, 27 तात्पुरत्या काळासाठी, 28 नेमणूक. 129 सुप्रीम कोर्ट काय असणार आहे? अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय याचा अर्थ अपमान केला तर सुप्रीम कोर्ट शिक्षा करू शकतं, आणि झालेले जे डिसिजन्स आहेत ते परत पुनर्परीक्षणासाठी स्टोअर केले जातात. 130 सुप्रीम कोर्टचं स्थान. 131 सुप्रीम कोर्टचं मूळ अधिकार क्षेत्र. 133 दिवाणी अधिकार क्षेत्र, दिवाणी अधिकार. 134 फौजदारी अधिकार. 136 अपिलाची विशेष परवानगी. 136, 137 सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल असतील ते परत एकदा आढाव्यासाठी पुनर्परीक्षणासाठी घेण्याचे जे अधिकार आहेत ते आर्टिकल कोणते आहेत? बंद झालं? चालू झाला? चालू असेल आता. तो बंद वाटतो तसं. चालू असेल ना? चालू आहे तो चालू आहे. 137 सुप्रीम कोर्टचे जे पण न्याय निर्णय झाले असतील ते परत एकदा कशासाठी घेतले जातात? पुनर्परीक्षणासाठी. सुप्रीम कोर्टला रिट्स काढण्याचे अधिकार आर्टिकल 139. आर्टिकल 40 सुप्रीम कोर्टचे दुय्यम अधिकार क्षेत्र. आर्टिकल 140. आर्टिकल 141 सुप्रीम कोर्टचे जे नियम आहेत ते बाकीच्या सर्व न्यायालयांवरती काय असतील राजा? बंधनकारक. काय असणार आहे? बंधनकारक असणार आहे. आर्टिकल 142 सुप्रीम कोर्टला आदेश काढण्याचे अधिकार, आणि राष्ट्रपती सुप्रीम कोर्टकडे सल्ला मागू शकतात आर्टिकल 143 नुसार, आणि न्यायालयाचे नियम दिलंय आर्टिकल 145. न्यायालयाचे नियम कशात दिले? आर्टिकल 145. 45 पर्यंत रीच केलं. 46, 47, 48 कोणता आर्टिकल आहे पुढे? 49, 49 ची गरज नाही ना? 49, 50, 152 पुढचा आर्टिकल येतो 152. राज्यपाल घेतला आपण. 152 ला राज्यपाल, 53 ला कार्यकारी अधिकार, 54 ला नाही 53 ला 52 ला व्याख्या, 53 ला राज्यपाल, 54 ला कार्यकारी अधिकार, 55 ला नियुक्ती, 56 ला कार्यकाळ, 57 ला पात्रता, 58 ला अटी, 59 ला शपथ, 161 ला क्षमादानाचे अधिकार. इथपर्यंत रीच केलं. आता आर्टिकल लायचा आर्टिकल 165. बरोबर. आर्टिकल 165, 164 झालंय. मी ते स्टेटचे बाकीचे लिंक लावायचे राहिले. 163, 64, 65 नंतर 166, 167, 67 177, 176, 175 आणि 174. बघा लक्ष द्या. 163 हा काय रे बराच्या? 165 ला 165 ला काय येतो? महाधिवक्ता. 165 ला काय राजा? महाधिवक्ता. काय हरकत? महाधिवक्त्याच्या अगोदर काय असतात? मंत्री. मंत्री कशामध्ये गेले? मंत्रिमंडळ. 163 ला मंत्रिमंडळ, 164 ला मंत्री, 165 ला महाधिवक्ता, 166 ला कर्तव्य कुणाचे? मुख्यमंत्र्याचे, आणि 166 ला काय? सरकार चालवणं. 166 ला काय? सरकार चालवणं. 177 अधिकार आहेत. कुणाचे अधिकार आहेत? मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार. 176 राज्यपालाचं विशेष अभिभाषण. 176 राज्यपालाचं विशेष अभिभाषण. राज्यपालाचा सभागृहाला संबोधन करण्याचे अधिकार. 175. आणि 174 ला काय राजा?
अधिवेशन बोलवणं किंवा अधिवेशनाची स्थगिती. डन का? इथपर्यंत डन. 177 नंतर याच्या पुढचे आर्टिकल सांगा. 178 आधी त्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचे आर्टिकल सांगा. विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आर्टिकल 178. आर्टिकल 178 इकडे लिहू का? इथं लिहू. चला, आर्टिकल 178, आर्टिकल 182 बरोबर. विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आर्टिकल 178, विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आर्टिकल 182. आता मागाशी 3 आर्टिकल मी एक्स्ट्राचे सांगितले होते बघा. 182 नंतर येतो 183, पद रिक्त असणं, गैरहजर असणं. मागाशी आर्टिकल पाहिलं होतं बघा, ती तिकडचे 3 आर्टिकल एक्सटेंड केले, तेच इकडे एक्सटेंड करायचे. आर्टिकल 183 काय? आर्टिकल 183 पद रिक्त होणं आणि राजीनामा. पद रिक्त होणं आणि राजीनामा. आर्टिकल 184 उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करणं विधानमंडळामध्ये, किंवा विधान परिषदेचा सभापती उपसभापती सभापती म्हणून काम करणं. आणि 185 जर त्यांना काढून टाकण्याचा प्रस्ताव असेल तर ते अध्यक्ष म्हणून काम करू शकत. हे थोडेसे डीप मध्ये सांगितले, पाठ केले तरी चालतील, नाही केले तरी चालतील, काही हरकत नाही. डन. पण लिहा लिहा तुम्हाला मार्क येतील. त्याचा एक प्रश्न आलाय थोडा डीप मध्ये आलाय म्हणून मी ते सांगतो. एक प्रश्न आलाय थोडासा डीप मध्ये विचारला होता म्हणून तुम्हाला सांगावा लागला. 184 हा 183 म्हणजे काय माहितीये का? त्यांना रिक्त असतील किंवा काय म्हटलो आपण, राजीनामा. 184 म्हणजे काय? उपाध्यक्षाने अध्यक्ष म्हणून काम करणं, उपाध्यक्षाने अध्यक्ष म्हणून काम करणं आणि उपसभापतीने सभापती म्हणून काम करणं. ज्यावेळेस अध्यक्ष गैरहजर असेल त्यावेळेस ते काम करणार आहेत उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून. आणि 185 काय? जर ते गैरहजर, त्यांना जर काढून टाकण्याचा प्रस्ताव असेल तर ते अध्यक्ष सभापती म्हणून काम करू शकत नाही. डन का? डन का? 185. जाऊ आता पुढे. आता आर्टिकल पाहायचं आपल्याला 169. झालं का रे? नाही ना. आर्टिकल 169, आर्टिकल 168, 169, 170 आणि 171. मगाशी आपण लिंक मध्ये का बरं जोडलं बरं हे? मग हे याच्या आपण सहज एक्स्ट्रा मध्ये ते लिंक जोडले, गरज नव्हती त्याची ना लगेच. 168 विधानमंडळाची रचना स्थापना का रचना? विधानमंडळाची रचना. 169 विधान परिषद निर्मिती किंवा विधान परिषदेचं विसर्जन. आर्टिकल 169 ऍक्च्युली ती तरतूद 169(3) मध्ये येते. डन. आर्टिकल PYQ हा 169 मध्ये येते. आर्टिकल 170 विधानसभेची रचना, विधानसभेची रचना स्थापना. 171 विधान परिषदेची स्थापना. डन. आणि मग याच्यानंतर आपण ते 2 आर्टिकल पाहतो. आर्टिकल 178 आणि आर्टिकल 100. याच्यामध्ये दिलाय विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, यात दिलाय विधान परिषदेचे अध्यक्ष. डन. विधान परिषदेची निर्मिती अथवा विसर्जन. इथं दिलाय विधानसभेची स्थापना, इथं दिलाय विधान परिषदेची स्थापना. डन का? विधान मंडळाची रचना, त्याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद दोघांची रचना. 169 विधान परिषदेची निर्मिती करा किंवा विसर्जन करा. 170 विधानसभेची रचना. इथं 171 विधान परिषदेची रचना. 178 विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. 182 विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. डन का इथपर्यंत? नंतर आर्टिकल येतो आर्टिकल 199. आधी घ्यायचा 198, 199, 200. इथं राहिला ना 200, इथं 200 लिहायचा, इथं 201 लिहायचा, मग 202, 204, 205, 206, 207 आणि 210. आता मी सांगतो, पटपट एक्सप्लेन करतो. 198 धन विधेयकाची कार्यपद्धत. 199 धन विधेयकाची व्याख्या. 202 स्टेटचं अर्थसंकल्प, स्टेटचं विनियोजन विधेयक. 205 अतिरिक्त पूरक अनुदान. 206 लेखानुदान अपवादात्मक अनुदान. 207 विनियोजन विधेयक आणि वित्तीय विधेयक. आणि 210 विधानमंडळामध्ये वापरायची
भाषा. डन का? 200 नुसार काय आहे? एखादं विधेयक राज्यपालाकडे ज्यावेळेस जातं त्यावेळेस त्याला संमती देण्याचे अधिकार आहे राज्यपालाचे 200 नुसार. आणि जर ते स्टेटचं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवलं तर त्यावेळेस राष्ट्रपती काय करतील? त्यावेळेस 200. आणि ज्यावेळेस केंद्राचं जे विधेयक आहे त्यावेळेस केंद्राचं विधेयक हे राज्याचे झाले. राज्याच्या विधेयकाला राज्यपालांची संमती. जर राज्यपालांनी ते राज्याचं विधेयक राष्ट्रपतींसाठी राखून ठेवलं तर राष्ट्रपती काय करतील? 201 नुसार दिलं. आणि जर केंद्राचं विधेयक जर ते राष्ट्रपतींकडे गेलं मग राष्ट्रपतींनी त्याला संमती कशानुसार? आर्टिकल 111 नुसार त्याला संमती देतात. आर्टिकल 111 याचं वाक्य आहे. आर्टिकल 111 नुसार केंद्राच्या विधेयकाला राष्ट्रपती काय देतात? संमती. डन का? काय हरकत यात? डन का? चला, याच्यानंतर कोणतं आर्टिकल आहे? डायरेक्ट कोणतं आर्टिकल? 210 पर्यंत रीच केलं. डायरेक्ट आता 214. चला पटापट सांगायचं. 214 आर्टिकल 214, 215, 216, 216 नंतर 217, 220, 221, 222, 223, 224, 224 ए, 225, 227, 229, 229 आहे? नाहीये ना. डायरेक्ट कोणतं यायला पाहिजे? 230 आणि लास्टला 231, 233 आणि 234. चला बोला, पटापट बोलायचं. सुप्रीम कोर्टची हायकोर्टची स्थापना. हायकोर्ट काय असेल? अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय. 216 नुसार हायकोर्टची काय असेल? रचना आणि कायदे. रचना आणि कायदे. 217 त्यांची न्यायाधीशांची नेमणूक. 220 न्यायालयांवरती नंतर वकिली न्यायाधीशांवरती नंतर वकिली करण्यासाठी निर्बंध. 221 नुसार वेतन. 222 नुसार बदली. 223 ला लिहायचं हंगामी मुख्य न्यायाधीशांची नेमणूक. 224 ए निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. आणि 224 ला लिहायचं तात्पुरत्या कारणांसाठी न्यायाधीशांची नेमणूक. डन का? 225 हायकोर्टचं अधिकार क्षेत्र. 225 नुसार 226, 227 इतर न्यायालयांवरती देखरेख करण्याचा अधिकार. 230 हायकोर्टचे अधिकार क्षेत्र केंद्र शासित प्रदेशांपर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. 231 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक हायकोर्ट. आणि याच्यासाठी घटना दुरुस्ती कोणती? पुढे जाऊन 7वी घटना दुरुस्ती. 233 जिल्हा न्यायाधीशांची आणि जिल्हा न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन मग नेमणूक. 234, 233, 234, 234, 35, 36, 37, 38, 39, 40. कोणता आर्टिकल पुढे? 200. ओके, 239 दिल्ली. सांगा 239, 239 ए, 239 बी. थांबा, डबल आहे. 239 ए, 239 ए बी, 239 बी. डन. 240, 241 केंद्र शासित प्रदेशाचं प्रशासकीय व्यवस्थापन. केंद्र शासित प्रदेशाचं प्रशासकीय व्यवस्थापन. 239 केंद्र शासित प्रदेशासाठी मंत्रिमंडळ. 239 ए. दिल्लीसाठी 239 ए. जर केंद्र शासित प्रदेशाचं घटनात्मक अपयश येत असेल तर 239 ए बी. केंद्र शासित प्रदेशासाठी वटहुकूम. 239 बी. आणि 240 केंद्र शासित प्रदेशासाठी नियम तयार करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार. आणि 241 केंद्र शासित प्रदेशासाठी हायकोर्ट. 241. डन. 244 बरोबर ना? आता 243 नवीन स्लाइड घ्यावा लागेल.
243 243 ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ इथपर्यंत आधी डन करू. एन नाहीये, आपण एन कामाचा नाही तो काढलाय. चला काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. 243 ला काय दिली राजा? 243 ला काय व्याख्या? एला ग्रामसभा, एला ग्रामसभा, बी ला स्थापना, सी ला रचना, डी ला आरक्षण, ई ला कार्यकाळ, एफ ला अपात्रता, जी ला जबाबदारी आणि अधिकार, एच टॅक्स, आय वित्त आयोग, जे लेखा परीक्षण, के निवडणूक, एल केंद्रशासित प्रदेशांना लागू करणं आणि एम काही प्रदेशांसाठी या तरतुदी लागू नसणार आणि न्यायालयांना हस्तक्षेपास बंदी. कोणासाठी हे? पंचायत. कोणासाठी आहे? मग इकडं नगर पंचायतीसाठी 243 ओ नंतर पी क्यू आर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, झेड ए, झेड बी, झेड सी, झेड डी, झेड ई, झेड जी पण आहे ना. चला परत काय? याला पी ला काय असणार? व्याख्या, क्यू ला स्थापना, आर ला रचना, टी ला आरक्षण, यू कार्यकाळ, व्ही अपात्रता, डब्ल्यू जबाबदारी, एक्स टॅक्स, वाय वित्त आयोग, झेड ए निवडणुका. इथं जी राहिला होतं ना, हा झेड ला काय? लेखा परीक्षा. इथं काय? निवडणुका. केंद्रशासित प्रदेशाला लागू असणं, काही प्रदेशांना लागू नाही, जिल्हा नियोजन समिती आणि महानगर समिती. आणि शेवटचा राहिला झेड जी, न्यायालयाचा हस्तक्षेप करता येणार नाही. डन का? मोस्ट इम्पॉर्टंट. झेड आय हा सहकार सोसायट्या. 243 झेड आय सहकार सोसायट्याची स्थापना. पुढे 97वी घटना दुरुस्ती. ओके पुढे आता पुढचं कोणतं आर्टिकल आहे? 244. आर्टिकल 244 अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्राचं प्रशासकीय व्यवस्थापन. 244 45 नाही 46 45. ओके 45 पासून घ्यायचं. ठीक आहे. 245 246 247. इथं 246 ए पण आहे ना. 248 249 250 पटकन 252 253 254. डन का? ओके चल पटापट. 245 संसदेच्या कायद्यांचा विस्तार. संसदेच्या आणि राज्य विधिमंडळांच्या कायद्याचा विस्तार. संसद आणि विधिमंडळाच्या कायद्यांचे विषय. 247 अतिरिक्त न्यायालयांची स्थापना कोण करू शकतं? संसद. कायदे मंडळाचे अधिकार. 248 राष्ट्रीय हितासाठी केंद्र राज्य सूचीच्या विषयांवरती कायदे करू शकतं. 250 आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्य सूचीच्या विषयांवरती कायदे करू शकतं. 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास केंद्र सरकार राज्य सूचीतल्या विषयांवरती कायदे करू शकतं. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आणि 254 केंद्र आणि राज्याच्या कायद्यांमध्ये विसंगती निर्माण झाल्यास केंद्राचा कायदा कसा असणार? वरचढ. कोणाचा केंद्राचा कायदा कसा असणार? वरचढ. पुढचा आर्टिकल 262 263 265 263 265 266 267 275. इथं 269 ए 269 ए 275 275 नंतर 280
300A, 301, 302, 307, 312 थांबा. चला पटकन. जलविवाद 262, जलविवादासाठी 262, आंतरराज्य परिषद 263, कायदे मंडळाला कर लागू करता येणार नाही. 266 संचित निधी, 267 आकस्मिक निधी, 267 आकस्मिक निधी, 275 केंद्राकडून राज्यांना अनुदान, वित्त आयोग 280 कायदे मालमत्तेचं अधिकार, 300A घटना दुरुस्ती कितवी 44, 301 उद्योग स्वातंत्र्य, उद्योगधंद्यांचं स्वातंत्र्य, उद्योगधंद्यांवरती संसद निर्बंध आणू शकते, आणि आंतरराज्य व्यापारासाठी आयोग 307. पुढचे आर्टिकल 312, 315, 300 एक आर्टिकल राहिला, जीएसटी परिषद 269A, 269A, 269A. पुढे 312 ऑल इंडिया सर्व्हिस, 312 ऑल इंडिया सर्व्हिस कोणता आर्टिकल आहे राजा? 312 केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग 315, 315. पुढे लिहू का? 323A प्रशासकीय न्यायाधिकरण, 323A प्रशासकीय. त्याच्यानंतर निवडणूक आयोग लिहू पटपट पटपट. 324, 324, 325, 326, 327, 328, 329, 29 पर्यंत. 324 निवडणूक आयोगाची स्थापना 324 नुसार. 325 यादीमध्ये नाव घालण्याच्या कारणावर तुम्ही धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव करून निवडणूक यादीमध्ये नाव घालण्यात तुम्ही विरोध करू शकत नाही. प्रौढ मतदान पद्धत 326 प्रौढ मतदान पद्धत. निवडणुकी संबंधित तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार, निवडणुकी संबंधित तरतुदी करण्याचा विधिमंडळाचा अधिकार, आणि न्यायालयाला निवडणुकांमध्ये हस्तक्षेपास मनाई 329. डन का? लिहू इथे 330, 331, 332, 333, 334. आधी हे एक्सप्लेन करू. 330, 31, 32, 33 बोलू. 330 लोकसभेमध्ये एससी एसटीचं आरक्षण, लोकसभेत एससी एसटीचं आरक्षण. 331 लोकसभेमध्ये आंग्ल इंडियन आरक्षण रद्द केलं, घटना दुरुस्ती 104. काय हरकत नाही. 2019. 332 राज्य विधानसभेमध्ये एससी एसटीचं आरक्षण, विधानसभेमध्ये आंग्ल इंडियनचं आरक्षण. डन. 334 ठराविक कालावधीनंतर हे आरक्षण बंद होणार. ही तरतूद कोणत्या आर्टिकल मध्ये? 334. पुढच्या आर्टिकल 335, 335, 350A, 350B आणि 351. एससी एसटीचं सेवा आणि पदांवरचा अधिकार 335. 350A प्राथमिक स्तरावरती सूचना तुम्ही कशा दिल्या पाहिजे? मातृभाषेतून. 350A भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी 350B आणि हिंदीच्या विकासासाठी निर्देश 351. डन. डन. आपण 334 पर्यंत पाहिलं, 335 घेतला आणि डायरेक्ट 50 आणि 51 मध्ये 1-2 आर्टिकल सांगायचे राहिलेत. 343 येणार आहे, हा आर्टिकल येतो, महत्वाचे ते आर्टिकल. आर्टिकल तुम्ही नंतर लिहा, मी फक्त सांगतो. 343, 345, 344, 346, 348 असायला पाहिजे एक. 348 सुप्रीम कोर्टच्या भाषणाचं आर्टिकल 348 आहे का बघ बरं. 348 आहे. आयोग केंद्राचा भाषा आयोग ना. 343. 343 केंद्रासाठी काय? हा केंद्रासाठी काय राजा? हा केंद्रासाठी भाषा आयोग. बरोबर ना? आयोग दिलाय का त्यांनी? मेन्शन केलंय ना.
नाही, केंद्राची अधिकृत भाषा हा त्याचा राईट वर्डिंग आहे, आयोग नाही येतो. केंद्राची अधिकृत भाषा. हा 343 काय राजा? केंद्राची अधिकृत भाषा, केंद्राची अधिकृत भाषा 343 आणि राज्याची अधिकृत भाषा या दोघांच्या आर्टिकल मध्ये गॅप आहे. लगेच 344 राज्याला नाही लावायचा, राज्याला लगेच नाही लावायचा. आणि मग भाषासाठी आयोगाची जी तरतूद आहे ती 344. आता बरोबर झालं ते. आता आलं का लक्षात? आता आलं का लक्षात? 343 केंद्राची अधिकृत भाषा, 345 राज्याची अधिकृत भाषा आणि त्याच्यासाठी भाषेचा आयोग 344. 346 जर दोन राज्यांमध्ये जर संवाद होत असेल, केंद्रात आणि राज्यात संवाद होत असेल, तर ती संवादाची भाषा कोणती असावी याची तरतूद 346. न्यायालयाचे आदेश, न्यायालयाचे विधेयक याच्या भाषेची जी तरतूद आहे ती 348 मध्ये. डन. महत्वाचे आर्टिकल राहिलं होतं सांगायचं, सांगितलं आता. 344 बोला. 343 केंद्राची अधिकृत भाषा, 345 राज्याची अधिकृत भाषा, 344 भाषेचा आयोग, 346 संवादाची भाषा आणि 348 न्यायालयाने वापरायची त्या विधेयकामध्ये वगैरे वगैरे ते वापरायची भाषा. 348 आता आपण रीच केलं. 348 348 350 50 ए बी झालं, 51 पण झालं ना. आता आता 352, आता 352, 352 354 355 356 365 358 359 आणि 360. आणीबाणीचे आर्टिकल. कसले आर्टिकल आहे राजा हे? आणीबाणीचे आर्टिकल. बरोबर. अरे मागे जायला पाहिजे ना. आणीबाणीचे आर्टिकल. चला, आणीबाणीच्या आर्टिकल मध्ये जर आपण पाहिलं तर 352 राष्ट्रीय आणीबाणी तुम्हाला माहित असलेलं आधी घेऊ. 356 राष्ट्रपती राजवट, केंद्राचे निर्देश पाळण्यात राज्य अपयशी झालं तर 365 नुसार लावली जाते ती आणीबाणी आणि 360 नुसार काय झाली? वित्तीय आणीबाणी. या आणीबाणी तुम्हाला माहिती. 354 ज्यावेळेस आणीबाणी लावली जाते त्यावेळेस कशात मध्ये वितरण केलं जातं? महसुलामध्ये जे वितरण केलं जातं त्यासाठी 354. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राज्याचं संरक्षण करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? केंद्राचं. आर्टिकल 355. ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते त्यावेळेस आर्टिकल 19 आपोआप निलंबित होतो. आर्टिकल 300 कोणाशी संबंधित आहे राजा? आर्टिकल. डन का? डन. आणि ज्यावेळेस आर्टिकल 359 काय म्हणतो? आणीबाणीच्या काळामध्ये आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 सोडून बाकीचे राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये नमूद असलेले जे फंडामेंटल राईट्स आहेत तेच निलंबित होतील. निलंबित होतील म्हणजे वापरायचा अधिकार निलंबित होईल, बाकीचे आर्टिकल निलंबित होणार. परत सांगतो 359 नुसार कलम 20 आणि 21 सोडून राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये जे मूलभूत हक्क नमूद असतील ते वापरण्याचा अधिकार काय होतो? निलंबित होतो. 359 360. 360 नंतर 368 घटना दुरुस्ती, 370 जम्मू काश्मीर साठी विशेष तरतूद, 371 महाराष्ट्र आणि गुजरात साठी, महाराष्ट्र आणि गुजरात साठी, 371 ए नागालँड, 371 बी आसाम, 371 सी मणिपूर, 371 डी आंध्र आणि तेलंगणासाठी विशेष तरतूद, 371 ई आंध्र प्रदेश साठी केंद्रीय विद्यापीठ, 371 एफ सिक्कीम, 371 जी मिझोराम आणि 371 फ अरुणाचल प्रदेश. एफ जी आणि एच. 371 आय गोवा, 371 आय गोवा आणि 371 जे जर म्हटलं तर कर्नाटक. डन. 3 आर्टिकल राहिले. 393 394 394 ए. 393 लघु शीर्षक किंवा संक्षिप्त शीर्षक. घटनेचा प्रारंभ आम्ही आर्टिकल 394 नुसार केला आणि हिंदी भाषेतील साहित्य 394 ए.
आता फक्त 4 आर्टिकल राहिले. 148 लास्ट राहिले. बस 2 मिनिटं. 148, 149, 150 आणि 151 लास्ट हे सोडलेत आपण. कॅट राहिलेत. लिहा आर्टिकल महत्वाचं. कॅग 147 ला कोण असेल रे? 148 नुसार कोणाची नेमणूक आहे? कॅग. 148 नुसार कॅग. 148. 149 ला त्यांचे काय दिले? अधिकार म्हणजे राईट्स आणि काय दिलेत? कर्तव्य. 149 अधिकार आणि कर्तव्य. केंद्राचे आणि राज्याचं लेखापरीक्षण कोणत्या पद्धतीने ठेवलं पाहिजे याची तरतूद सांगितली 150. बघ बरं 150 हेडिंग वाच बरं. लेखांचा नमुना म्हणजे जे लेखांचा नमुने आहेत ते केंद्राचे आणि राज्याचे कशा पद्धतीने अरेंज करून ठेवले पाहिजे हे सांगतो आर्टिकल 150. आणि कॅगचा रिपोर्ट दिलाय आर्टिकल 151 मध्ये. कॅगचा काय दिलाय राजा? रिपोर्ट दिला. किती झाले? किती झाले? नाही मोजले. मोजायला पाहिजे होते. ऑलमोस्ट तुमच्या नोटबुक मध्ये सापडतील. हे आर्टिकल तुम्हाला जायला पाहिजे आय थिंक 200-250च्या घरात. 250च्या घरात जायला पाहिजे. 250 एवढे आर्टिकल. 230 ना. 230 आर्टिकलचे या हेडिंग्स आहेत. या तुम्हाला कधीतरी PYQ मध्ये ऑप्शन मध्ये किंवा डायरेक्ट विचारल्यात. एवढं छान तोंडपाठ करून ठेवा. पॉलिटी अंडरस्टँड व्हायला सुरुवात होईल. थँक्यू सो मच. 3.5 तास झाला आज. हा बोर नाही झालं ना? आता काही अडचण नाही. आता रॅपिड मध्ये सुरुवात होईल. आता हे संपलं ना. आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी संपल्यात पॉलिटीच्या. ते आता तुम्हाला शिकवताना जाणवलं ते.